नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. कला ही पुन्हा घरी वापस आलेली असते आणि तेव्हा आपण पाहतो अद्वैत हा कलाला म्हणत असतो की आता तू मला यापुढे कधीही सोडून जाऊ नकोस, मी तू जे काही सांगशील ते ऐकायला तयार आहे. आणि आपण पाहतो अद्वैत हा कलाच्या प्रेमात पडल्याची जाणीव झालेली असते आणि दोघालाही जाणीव झालेली असते. त्यानंतर आपण पाहतो गुरुजी हे घरातून जाताना कलाला बोलत असतात की कला मॅडम, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तेव्हा अद्वैत हा त्या दोघांचे बोलणे ऐकत असतो आणि तो विचार करत असतो की आज तर खरेचा वाढदिवस आहे. आणि तो घरामध्ये सर्वांना सांगत असतो की आज खरेचा वाढदिवस आहे. आणि तेव्हा सर्वजण हे खूपच आनंदित झालेले असतात. तेव्हा अद्वैत हा पुढे बोलतो, परंतु तुम्ही खरेला काहीही सांगायचे नाही. आज मी तिला खूप मोठं सरप्राईज देणार आहे आणि मी आपली गाडी सजवणार आहे. मी स्वतः केक देखील बनवणार आहे आणि खरेला लॉंग ड्राईव्हवर देखील घेऊन जाणार आहे. आणि हे सर्व सिक्रेट तुम्ही कोणालाही सांगू नका. आणि तेव्हा रोहिणी मात्र विचार करते, सिक्रेट प्लॅन आहे का? बरं, आता मी बघते काय करायचं आहे ते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अद्वैत हा कलाला वाढदिवसानिमित्त लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.